तर नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आज बघणार आहे शेळी पालनला खर्च किती, नफा किती, तोटा किती ते आज बघणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि असे मी शेतकऱ्यांचे ब्लॉग घेऊन येत असतो. रानातले ब्लॉग, आंब्याचे ब्लॉग, मस्तपैकी रानातले भारी भारी ब्लॉग घेत असतो मित्रांनो. पुन्हा आता नवीनच सुरू केलं आहे, शेळ्यांचे ब्लॉग घेऊन येत असतो. तर मित्रांनो, पहिला खर्च काय आहे? पहिला खर्च काय असतो आपल्याला शेळी आणायची. तर मग आपल्याला जाणं लागतं आता शेळी आणायला बाजाराला. तर मग आपल्याला काय करणं असतं मित्रांनो, पैसे घ्यायचे घरून आणि निघायचं बाजारला. आणि बाजारला गेल्यानंतर मित्रांनो, शेळी अशी आणायची की थोडी चोपडी असली पाहिजे. आणि चोपडी शेळी असली मित्रांनो की ती थोडी गाभण असली पाहिजे. गाभण खाली शेळी कधीच आणायची नाही. तर गाभण जर असली मग तिचं आपल्याला बच्चे होते 2. आणि मग आणल्याच्यानंतर त्यांना लागणारा खर्च मित्रांनो, चारायचा चारा आणि कुट्टी जे लागतात मित्रांनो अशी शेळ्यांना. मग तुमच्याकडे काय का असेल तर चारा जर असेल मित्रांनो, तर मग तुम्हाला खर्च कमी लागणार. म्हणजे कसं की आपल्याला काही नाही, इतकं चारा घ्यावा लागतो, खर्च जास्त लागत असतो मित्रांनो. तर मग त्याच्यामुळे म्हणतो मित्रांनो, तुम्हाला काय करणं पडेल, एक शेळी आणायची आहे. शेळी आणल्याच्यानंतर तिचा चारा विकत नाही घ्यायचा, आपले रान पाहायचं, कुट्टीचं, भुसाचं. तर मित्रांनो, आज आपण आता बघणार आहेत. तर चला मग. तर मित्रांनो, आजचं असं आहे आपलं की आजचं शेळ्यांचं गणित कसं आहे ते आपण आता पुढं जाणून घेणार आहे. तर मित्रांनो, पहिलं गणित आहे मित्रांनो, आपल्याला करायचं काय आहे, एक शेळी आणली समजा आपण बाजारातून. आणल्याच्यानंतर मित्रांनो ती देणार 2 बोकडे. मग आता 2 बोकडे दिल्याच्यानंतर आपण दूध पाजा असला बोकड्याला तर पाजा, नाहीतर नसलं पाजा तर दूध डेअरीवर जाऊ द्या. दूध डेअरीवरती खर्च म्हणजे पैसे भरपूर येतात, फॅट जास्त पडतो बकरींच्या दुधाला. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, पहिलं बकरी आणायची, जनल्याच्यानंतर थोडं बोकड्यांना पाजायचं आहे. बोकड्यांना पाजल्याच्यानंतर त्यांना मस्तपैकी थोडं लहान असतानाच पाजून घ्या मित्रांनो. थोडे मोठाले झाले तर मग नंतर ते पिणार, एवढे पित नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, लहान असताना थोडं ताकदवान राहतात. आणि ते झाल्याच्यानंतर मित्रांनो काय करायचे, हळूहळू बोकडे मोठं होणार. मग आपण डेअरीचा खर्च एका शेळीचा तिकडे लावणार. मग आता आपल्या शेळींचा एक खर्च म्हणजे किती, आता विचार करा तुम्ही, एका शेळींचा खर्च किती. तर मित्रांनो, आता एका शेळीने दिली समजा 2, तुम्ही सांगितले 2 बोकडे दिली गाभण शेळीनं. मग आता गाभण शेळीनं 2 बोकडे दिल्याच्यानंतर मग आपण काय करणार, दोन्ही बोकडे विकून टाकणार. म्हणजे विकणार कितीला, आपण बकरी किती आणलेली असती समजा 10,000. 10,000 बकरी आणलेली असते मित्रांनो शेळी. मग शेळी आणल्यास तर मग आपण म्हणतो, राहो माझी बोकड्यांचे पैसे शेळी फिटते की नाही बाबा. तर मित्रांनो, आपण काय करायचं आहे, मस्तपैकी त्यांना चारा आणून द्यायचा आहे. चारा आणल्याच्यानंतर मित्रांनो, त्यांना घरी कोड पाहिजे चारण्यासाठी. त्यांना कोड जर असला त्यांच्यामध्ये बांधता येत आपल्या शेळ्या आणि त्यांचा हे करायचं. तर चला आपलं कुठं चालू असतं. तर मित्रांनो, त्यांना चारा आणल्याच्यानंतर टाकून द्यायचं आहे. तर टाकल्याच्यानंतर मित्रांनो त्यांचा खर्च असतो. आता मोठं होता हे करायचं आहे. तर खर्च मित्रांनो शेळ्यांचा सगळा मिळून आपला खर्च शेळींचा, आपल्या बोकडे गेली समजा 15,000. आता तर मित्रांनो, आपल्या शेळीमध्ये कसं उत्पन्न काढायचं हे सोपी पद्धत आहे. तर मग आपले आता 15,000 निघून आले बोकड्यामध्ये. तर मित्रांनो, बोकड्यामध्ये 15,000 निघून आल्याच्यानंतर मग आपण काय करणार आता, तर आपण काय करायचं आहे मित्रांनो, 10,000 आपली शेळीचे पेटले पहिल्या बारचीनं. आणि राहिले आपल्याला खाली बोकड्यामध्ये 5,000. तर कसे राहिले मित्रांनो, आपण मेहनती करत गेलो ना, मग आता 15,000 तर राहणारच. काहून की आपले 15,000ची बोकडे होते, म्हणजे 7,500 बोकडे गेले मित्रांनो आपले. तर मग आपली अशी बोकडी जातात. मग दुसरी गोष्ट आहे मित्रांनो, तर आपल्याला खर्च कोणता असतो, चाऱ्याचा. चारा असून घरच्या घरी तर काहीच ताण नाही मित्रांनो. म्हणजे आपण 10 शेळ्या जर असल्या, 10 शेळ्यापासून मित्रांनो आपण जर 15,000 म्हणजे एका शेळीपासून महिन्याला, एका शेळीपासून 6 महिन्याला 15,000 कमवतो. मग 2 महिन्याचे मित्रांनो 30,000 तर कमवू शकतो आपण 2 शेळ्यापासून. तर म्हणजे आपण मित्रांनो 4 शेळ्यापासून 60,000 रुपये नक्की कमवता येते मित्रांनो, 4 शेळ्यापासून. तर मग मित्रांनो, तुम्हाला जर असं सोप्या पद्धतीने शेळी पालन जर करायचं असलं तर नक्की कमेंटद्वारे कळवा. मग तुम्ही पण करू शकता असं सोप्या पद्धतीने शेळी पालन. मग आम्ही पण असंच करतो. आणि त्यांना मित्रांनो चारा घरचा असला तरच शेळी पालन करा. म्हणजे कसं की आपल्याकडे रान असते हिरवंगार, तर मग त्याच्यामध्ये पण चरत असेल मित्रांनो. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की कमेंट करून सांगा की चांगला व्हिडिओ होता आजचा. तर चला मग भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये एका नवीन व्हिडिओ मध्ये.